रहस्य कथा। ओकिगारा फॉरेस्ट, ज्याला जगामध्ये सुसाईड फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं, या जंगलाचं रहस्य इथले जैविक विविधता नसून इथे घडणाऱ्या शेकडो आत्महत्या व जंगलातील रहस्यमय वातावरण हे आहे। हे जंगल इतकं घनदाट आहे, यात गेलेला माणूस सहजच भटकतो। असं म्हणतात या जंगलामध्ये प्रेतात्म्यांचा वावर आहे, जे इथे फिरायला आलेल्या लोकांना जंगलात भटकावून आत्महत्या करायला प्रवृत्त करतं। या जंगलात हरवलेल्या माणसाला रस्ता भेटत नाही। घनदाट जंगल असल्याने कंपास देखील योग्य दिशा दाखवत नाही व जंगलात मोबाईल नेटवर्कही पोचत नाही। यामुळे जपानच्या सरकारने या जंगलात जाण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत। असं असलं तरी या जंगलाला भेट द्यायला जगभरातून अनेक पर्यटक येतच असतात। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या जंगलाचं रहस्य काय असेल? नक्कीच कमेंट करा। जपानी अर्बन लेजंड्सपैकी एक आहे कुचिसाकी ओना, जिच्या दहशतीमुळे जपानमध्ये लोक रात्री एकट्याने फिरायला घाबरायचे। कुचिसाकी ओना असं भूत आहे जिचे होठ कानापर्यंत चिरले आहेत। हिच्याबद्दल अशी कहाणी सांगितली जाते की दिसायला अतिशय सुंदर असणारी कुचिसाकी ओना ही जपानमधील एका सामुराई योद्ध्याची पत्नी होती। एकदा युद्धावरून परतलेल्या कुचिसाकी ओनाच्या पतीला तिचे परपुरुषासोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती कळाली आणि यामुळे त्याने आपल्या पत्नीच्या ओठ दोन्ही बाजूने कानापर्यंत चिरले। रक्तस्राव अधिक झाल्यामुळे तिची जागीच मृत्यू झाली। यानंतर जपानच्या रस्त्यावर रात्री अपरात्री एक स्त्री, तिचा चेहरा सर्जिकल मास्कने झाकलेला असतो, ती एकट्या व्यक्तीला निर्जन ठिकाणी गाठून मी सुंदर आहे की नाही असं विचारते। तिला नाही असं उत्तर दिलं तर ती आपल्या जवळ धारदार शस्त्राने त्या माणसाची हत्या करते। त्याने हा असं उत्तर दिलं असता ती आपला मास्क बाजूला करून त्याला आपला भयानक चेहरा दाखवते आणि परत तोच प्रश्न विचारते। पण यावेळी कोणी घाबरून नाही असं उत्तर दिल्यावरही ती त्याचाही चेहरा कानापर्यंत चिरून त्याची हत्या करते। तुमच्यासमोर अशी परिस्थिती असल्यावर तुम्ही काय उत्तर देणार? नक्कीच कमेंट करा। राजस्थानमधील कोटा येथे ब्रिजराज भवन नावाचे एक हॉटेल आहे, जे भारतातील सर्वात भूतबरित हॉटेलपैकी एक म्हणून ओळखलं जातं। ब्रिटिश काळात एका इंग्रज अधिकाऱ्याची ही हवेली होती। तिथे ब्रिटिश अधिकारी हा आपल्या बायका पोरांसोबत राहत होता। त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश आणि भारतीय यांच्या चकमकी व्हायच्या। एक दिवस भारतीय क्रांतिकारी लोकांनी या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या या हवेलीवरती हमला केला आणि त्या अधिकाऱ्यासोबत त्याच्या पूर्ण परिवाराची हत्या केली। भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या हवेलीचं रूपांतर एका हॉटेलमध्ये केलं गेलं। तिथे राहायला येणाऱ्या अनेक पर्यटक लोकांना त्या हॉटेलमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याचे भूत रात्रीचं लष्करी युनिफॉर्म घालून पायऱ्यावरून उतरताना आणि हॉटेलमध्ये फिरताना दिसतं। शिवाय कोटाच्या पूर्व महाराणीनेही त्या हॉटेलमध्ये त्याच ब्रिटिश अधिकाऱ्याच्या भूताला पाहिल्याचं म्हटलं होतं। यामुळे हे हॉटेल भारतातील सर्वात भूतबरित हॉटेल म्हणून ओळखलं जातं। तुम्हाला अशा हॉटेलमध्ये जायला आवडेल? नक्की कमेंट करा। ही स्टोरी पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील आहे। प्रेम विवाहाला विरोध असल्याने इशिता आणि समीर याने पळून लग्न केलं होतं आणि ते कोलकातामध्ये येऊन एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहू लागले। सुरुवातीचे 3 वर्ष ठीक गेले, पण यानंतर दोघांमध्ये प्रेम कमी झालं आणि प्रेमाचं रूपांतर रोजच्या भांडणात होऊ लागलं। असंच एक दिवस भांडण झालं आणि समीरने रागात इशिराची गळा दाबून हत्या केली व तिला रात्री सुनसान जागी नेऊन ठिकाणी लावलं। लोकांनी विचारलं असता बायको माहेरी गेली असं त्याने लोकांना खोटं सांगितलं। या घटनेनंतर 2 दिवस नॉर्मल गेले। यानंतर समीरला रात्री झोपलं असताना इशिता त्याच्या बेडवरती तिच्या बाजूला बसून त्याला एकटक बघताना दिसायची, तर कधी अंधाऱ्या कोपऱ्यात बसून गुडघ्यात डोकं ठेवून हुंदके देऊन रडताना दिसायची। या सर्व घटना दिवसेदिवस भयानक होत होत्या। शेजाऱ्यांना रात्री समीरचा ओरडण्याचा आवाज यायचा। यानंतर काही दिवसांनी शेजाऱ्यांना घरातून आवाज यायचं बंद झालं। काही दिवस समीरचा दरवाजाही बंद असल्याने आणि घरातून सडलेला वास येऊ लागल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं आणि दार तोडून चेक केलं असता समीर हा वॉशरूममध्ये एका बाल्डीमध्ये डोकं बुडून मेलेला सापडला। पोलिसांना त्या घरात डायरीही सापडली, ज्यात त्याने सर्व घटना लिहून ठेवल्या होत्या। पोलिसांना बाथरूममध्ये आरशावर हॅपी व्हॅलेंटाईन्स डे समीर असं लिहिलेलं आढळलं, पण पोलिसांना हत्या झाल्याचा पुरावा न सापडल्यामुळे पाय घसरून बाल्डीमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आणि केस क्लोज केली। तिथले लोक म्हणतात इशिताच्या भूताने त्याला आपल्यासोबत नेलं असावं, पण ही मृत्यू खरंच अपघाती होती। तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंटमध्ये उत्तर द्या।